नमस्कार. या ठिकाणी आता शिवसेनेचे नेते आपल्या रमेश येवले आहेत. त्यांचे काय भावना आहे ते समजून घेऊया. साहेब, ह्या घटनेला 3 दिवस झाले. उपमुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येत आहेत, परंतु या तालुक्याच्या आमदारांनी इथं भेट दिली नाही. त्याचं कारण कसं आहे, आमच्या साहेबांचं नावच आहे अनाथांचा नाथ लोकनाथ. ज्याला गरिबाचं, ज्याला शेतकऱ्यांचं दुःख कळतं ना, त्यालाच नाथ म्हणतात. इथं फक्त भागीविताचं नाव लावून कोणी भागीवित होत नसतो. त्यासाठी स्वतःचाच त्याग द्यावा लागतो आणि ते त्यागातलं एक आमचं सुंदर रूप म्हणजे शिवसेना प्रमुख आमचे शिंदे साहेब. आणि म्हणून त्यांना जसं आम्ही कळलं तर आज ॲक्च्युअल आमच्या मंचरच्या ऑफिसचं उद्घाटन होतं. पण साहेबांना आम्ही सांगितले की साहेब उद्घाटन कधी होईल, परंतु आज ह्या लोकांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तर साहेब म्हटले नक्कीच आपण पहिला या माणसांना भेट देऊ आणि ह्या असा अचानक हा दौरा फक्त खास ह्या लोकांचं दुःख तेवढं भेटण्याने कमी होईल म्हटले, म्हणून साहेब इथे येत आहेत. या दौऱ्यामध्ये आणखी साहेबांबरोबर कोणकोणते नेते सहभागी आहेत? आता याचा प्रोटोकॉल मला अजून भेटलेला नाही आहे, परंतु साहेब येणार आहेत. साहेबांबरोबर कोण अजून मला माहीत नाही. वळसे पाटील स्वतः येणार आहेत? ते आजारी असतात, त्यामुळे जर त्यांना त्यांच्या घरापासून 15 किलोमीटर येत नसेल तर इथे येणं मला नाही वाटत की शक्य आहे. कारण काय? त्यांची तब्येत जरा अशी नरम असते असं त्यांचं सांगतात. फक्त जर कुठं नारळ फोडायचे असतील तर ते तेवढे नारळ फोडण्यासाठी येतात, बाकी इतर ठिकाणी जात नाहीत. सल्ला काय देणार तुम्ही त्यांना? त्यांना कालच सल्ला दिलाय की जर आपण तालुक्याच्या जनतेच्या पाठीमागं एक भक्कम म्हणून, म्हणजे तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून तालुक्याच्या दुःखात, प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक इथल्या लोकांच्या दुःखात जर सहभागी होता येत नसेल तर आपण आराम करावा. आता मागण्या काय करणार आहे उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही? वन खात्याला लागणाऱ्या जेवढ्या आवश्यक परवानग्या असतील बिबट्यांच्या कंट्रोलिंगसाठी त्या लवकरात लवकर शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी मिळून केंद्राशी बोलून त्या लवकरात लवकर द्याव्यात. त्याचबरोबर अशा घटना होऊ नयेत म्हणून इथली जी वन खात्याची जी कुमक आहे ती खूप कमी आहे, ती वाढवावी ही आमची प्रथम मागणी आहे. त्यानंतर जोपर्यंत हे आटोक्यात येत नाही तोपर्यंत CRPF सारख्या जवानांच्या 1 ते 2 तुकड्या या रात्रीच्या गस्तीवरती इथं ठेवाव्यात. हे आमच्या 3-4 प्रमुख मागण्या आहेत. साहेब, आता आपण जांबूतला पण गेलो होतो, इकडे पण गेलो, रस्त्याची भीषण अवस्था आहे, जाता येत नाही, ही तर अवस्था तुम्हाला वाटते, पण आम्हाला दिसतो हा फक्त 40 वर्षाचा एकदम सुंदर विकास. हा विकास असं ते 3 माकडे असतात माहिती ना, न बोलणे, न बघणे, न ऐकणे. त्यामुळे त्यांनी फक्त म्हणायचं ना आपण ऐकायचं. मला एक सांगा का, हे जे आंदोलन झालं ते कुठंतरी एका पक्षाकडे झुकलं किंवा असं थोडं असं काही स्टंट नाही. झालं असं हे आता आंदोलन- वळसे पाटलांचे कार्यकर्ते टीका करतायत? ते कोल्याला द्राक्ष कशी असतात, आंबट असतात. आणि हे आंदोलन फक्त आणि फक्त ह्या ज्या बळी पडलेल्या लोकांच्या त्यांच्या परिवाराचं होतं, त्या गावकऱ्यांचं होतं. या व्यतिरिक्त या आंदोलनाचं श्रेय कुणालाही घेता येणार नाही. हे होते शिवसेनेचे नेते रमेश येवले. अगोदर त्यांनी वळसे पाटलांना पाठिंबा दिला होता, जाहीर पाठिंबा दिला होता, परंतु आता ते त्यांच्यातला शिवसैनिक आता जागा झाला असं दिसतंय आणि सडेतोड टीका करतायत. आणि असं वाटायला लागलंय का आंबेगाव तालुक्यामध्ये लोकशाही आणि विरोधी पक्ष तयार होतोय आणि तो प्रबळ तयार होतोय. रमेश भाऊ येवले असंच यांनी आवाज उठवला पाहिजे आणि जनतेला मदत केली पाहिजे अशी आपण भावना व्यक्त करूया. आता आपण जाणार आहे त्या याच्या घरी, ज्या ठिकाणी रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या घरी, कारण की आपण अगोदर पोहोचतोय, नंतर आपल्याला पोहोचता येणार नाही. तिथं त्यांची परत काय भावना आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. पाहत राहा जुन्नर टाइम्स पेपरखेड.